बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये पेट्रोल डीलर असोसिएशन आणि MNGLच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे। CNG पुरवठा सुरळीत होणार का याकडे नाशिककरांचं लक्ष आहे। मर्यादित पुरवठ्यामुळे शहरातील सगळे पंप हे बंद आहेत। MNGLच्या पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागू गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये सीएनजीचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे। यामुळे खरं तर पेट्रोल डीलर असोसिएशनने खरं तर 26 एप्रिल पासून पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला होता। कारण MNGLच्या पंपासमोर रांगा लागलेल्या होत्या, तिथे सीएनजीचा पुरवठा सुरळीत होता। मात्र इतर ठिकाणी जे पंप आहेत त्यांना सीएनजीचा पुरवठा व्यवस्थितरित्या होत नसल्याने त्यांनी MNGL वर खरं तर नाराजी व्यक्त केलेली होती। हा पुरवठा तुम्ही जर सुरळीत चालू केला नाही तर 26 एप्रिल पासून आम्ही सीएनजी पुरवठा बंद करण्याचा जो इशारा होता त्यांनी दिलेला होता। हे पेट्रोल पंपच बंद करण्याचा इशारा दिलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर MNGL या कंपनीने त्यांना आता सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर आज त्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सीएनजी पुरवठा सुरळीत सुरू होण्यासंदर्भात काय तरतुदी केल्या जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।